गाडीतून कोणतरी बाहेर पडलंय बघण्यासाठी 2 माणसं बाहेर पाठवलेले. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आज आमचा रात्रीचा प्रवास सुरू झालेला आहे तो कोल्हापूरच्या दिशेने. तर प्रवासाच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, मम्मी पप्पा की. चला तर आता भेटूयात उद्या सकाळी. आज रात्रभर आम्ही प्रवास करणार आहे. चला सकाळी भेटूयात वाईच्या गणपतीला. तोपर्यंत आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपा. प्रवासाच्या सुरुवातीलाच काहीतरी गडबड झालंय. गाडीतून कोणतरी बाहेर पडलंय. आता काय पडलंय, किती पडलंय ते बघण्यासाठी 2 माणसं बाहेर पाठवलेले. पण कोण पडलंय आणि कोणी हा चमत्कार केलाय तो आपल्याला बघायला भेटणार आहे. लक्षात आला की गाडीला लिंबू फिरवला नव्हता म्हणून ते पाठीमागे आपण बघितलं का नुसत्या बरण्या पडत होत्या. आता लिंबू फिरवलाय, आता बरण्या बिरण्या पडणार नाही. चला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन सकाळी स्वागत करतोय. आपण बघितलं की रात्री आपण प्रवासाला सुरुवात केली होती. आता आपण मांढरी या ठिकाणी पोहोचलेलो आहे काळूबाईच्या दर्शनाला. आपण बघितलं का आता हा संपूर्ण चढ आहे. हा चढ चढून पुढे मंदिरामध्ये जाणार आहे. आणि ही आपली बस आहे. बरीचशी मंडळी पुढे गेलेली आहे, काही मंडळी अजून पाठीमागणे येते. तर चला आपण जाऊया काळूबाईच्या दर्शनाला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणाचं जे काही महत्त्व आहे, त्याचबरोबर इथली काही आख्यायिका आहे ती देखील सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि इथे आल्यानंतर कुठे थांबायचं, कुठे फ्रेश व्हायचं ते देखील सांगणार आहे. आणि इथला संपूर्ण प्रवास खर्च किती होतो हे सगळं देखील तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. तर चला भेटूयात काळूबाईच्या दर्शनासाठी. त्या पाठीमागे तुम्हाला बघायला भेटतं की काळूबाईचं म्हणजे काळू मातेचं भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि इथं बघितलं की ज्या प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी अनेक अशी दुकानं असतात, लहान मुलांची खेळणी असतात. त्याचबरोबर इथं बघितलं तर इथं ओटी देखील भेटते. आता आपल्यासोबत माधुरी आहे आणि आता माधुरी इथे देवीसाठी ओटी घेते. तर आता ती ओटी घेऊयात. आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी जात आहोत. चला. एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आपण वरती देवीच्या दर्शनाला जात आहोत. या काय रे दादा तुझं? विजय. छान काम करतोयस तू. वाघ मांढरदेव ज्यावेळेस राक्षसांनी धुमाकूळ घातला, माणसं मारायला सुरुवात केली, त्यावेळी देवीना महाकालीचं रूप घेऊन त्या रूपामध्ये इथं लाख्यासूर नावाचा राक्षस राहत होता आणि त्यांनी भरपूर माणसाला त्रास दिला, माणसं मारली. मग महाकालीना काळूबाई म्हणजे पार्वतीचा अवतार आहे आणि लाख्यासुराला इथं ठार मारलेलं. ही देवी नवसाला पावती, नवसाला प्रसन्न होती. यात्रा कधी असते देवीची? यात्रा पौष पौर्णिमेला यात्रा असते. ह्या देवीची 1.5 महिना यात्रा असते. भरपूर गर्दी असते. 1.5 महिना फुल यात्रा असते. भाविकाला नवसाला पावती
भाविक बी नवस पूर्ण करतात. मांढरगडावर एक वेळेस अवश्य भेट द्या. आता इथून महाबळेश्वर ते मांढरदेव 40 किलोमीटर आहे, 40 ते 42 किलोमीटर आहे. आणि मांढरदेवीची यात्रा ही जानेवारी महिन्यात पाऊस पौर्णिमेला येते. आता या देवीचं महात्मा सांगायचं म्हटलं तसं फार मोठं आहे. देवी भक्तांच्या नवसाला पावते. लोक श्रद्धेने येतात आणि त्या हिशोबानं तुमची काय आईला घराणं गायची असेल ते गायची, त्या हिशोबानं आई तुम्हाला पावते. आणि आईचा इतिहास सांगायचा झालं तर पूर्वीच्या काळामध्ये इथे राक्षस जास्त होते. त्यावेळेला आई काळूबाईंनी पार्वतीचा अवतार घेऊन, इथे फार मोठी जंगल होतं, झाडी होती. पार्वतीचा अवतार घेऊन सगळे लाख्यासूर राक्षस होते, सगळे राक्षसगण सर्व मारले. आणि त्यावेळेला ती देवी इथेच प्रगट झाली. त्याचा फार मोठा खूप इतिहास ती देवीचा. तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर खरी देवीची ऊर्जा आपल्याला जाणवत असते. तर आपण बघितलं की साताऱ्यापासनं म्हणजे सातारा जिल्ह्यामधले हे ठिकाण असून वाईपासनं साधारणतः 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. पाचगणी इथे 5 का 6 किलोमीटरच अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवर हे ठिकाण असून इथे आपण बघितलं की आता ज्या ठिकाणावरून आपण आलो, आता शहापूरवरून आलो, अलिबागवरून आलो, तर तिथं जी गरमी आहे तशी इथं गरमी नाही. इथे थंडावा आहे त्या तुलनेमध्ये. आणि देवीची आख्यायिका जर सांगायची झाली तर पार्वती देवीने काळूबाईचं रूप घेतलं आणि काळूबाईचं रूप घेऊन इथे स्वयंभू मूर्ती देखील आहे. आणि काळूबाईने आपण इथं आम्ही पूर्ण आख्यायिका ऐकली तर काळूबाईने इथे लाखेसूर नावाचा एक राक्षस होता, त्याचा वध केला. आणि त्याचबरोबर येथे मूर्ती जी आहे ती स्वयंभू मूर्ती असून चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातामध्ये बघितलं की जी काही आपल्या हिंदू देवतांच्या हातामध्ये जी शस्त्र असतात तशी शस्त्र देखील आहेत. तर मूर्ती आणि देवीचं रूप अतिशय विलोभनीय आहे. जर तुम्ही या ठिकाणी आजपर्यंत दर्शनाला आला नसाल तर नक्कीच काळूबाईच्या सगळ्याच भक्तांना विनंती करतोय की नक्कीच या ठिकाणी दर्शनाला या. आणि या ठिकाणी देवीची यात्रा जवळपास महिनाभर चालते. तर नक्कीच यात्रेला देखील या. धन्यवाद. भेटूयात या प्रवासाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला. मांडव्य ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून या गडाला आणि या परिसराला मांढरगड देखील म्हटलं जातं. तर नक्कीच मांढरगडच्या काळूबाईच्या दर्शनाला तुम्ही या आणि हा संपूर्ण व्हिडिओ आणि आपला संपूर्ण प्रवास बघा. बरोबर आमच्या प्रवासाचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत आहेत तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि तुमची छानशी कमेंट काळूबाईच्या नावानं चांग भलं विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. काळूबाईच्या